नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो. तर रानामध्ये ती काळे पाईपाचं होल पाडणं चालू आहे आमचं. आणि आता आम्हाला रात्रीचं गॅप आलं आहे बघा. तरी मी दाखवतो आहे तुम्हाला. तर हे बघा, आता रात्री 12ला लाईट येणार बघा आम्हाला. तर त्याच्यामुळं आम्ही आज हे सामान आणलं आहे. समजा पाईप आणि हे पुंगळे आणले बघा. तर आता 6 वाजलेत बघा. तर 7 वाजेपर्यंत पाडणं होतं आहे आमचं. आणि रात्री 12ला लाईट येणार आहे बघा. हे समजा मटेरियल आणलं आहे. तर त्या साईडनं काही पाईप पडलेत बघा, भया घेण्यासाठी गेलं आहे त्या साईडनं. तर हे बघा, आम्ही 15-20 मिनटामध्येच इतक्या नळ्या जोडल्यात बघा त्याला. या साईडने ऊस आहे आमचं भाऊचं, आणि ते साईडचं दिसतं ते त्यांचं ऊस गेलं नाही अजून. आणि ते पलीकडचं हिरवं दिसतं ते भयाचं ऊस राहिले बघा अजून. तर हे बघा, संध्याकाळी किती जबरदस्त वातावरण असते बघा रानामध्ये. तर हे भया इकडून पाईप आणते बघा. कारण की इतक्या दिवस होता आम्हाला दिवसाचं गॅप, पण ह्या 2 दिवसापासून जरा नाईटचं 12ला गॅप आलं आहे बघा. हे बघा, हे पाडणं चालू आहे. ते पाईप बी चांगले आहेत बघा. बाया कोणत्या कंपनीचे आहेत पाईप? कंपनी कोणचं? तुलाही माहीत नाही का कंपनी कोणची ती? नर्मदा गोल्ड. नर्मदा गोल्डची का? ते जरा अवघड चाललंय जरा थोडं हे करायला. तर हे बघा, इतकी परेशानी निघते बघा. होल पाडायचं म्हणल्यावर सोपं नाही ते, त्याला बी वायसर टाकावं लागते अजून. ताकद आणि युक्ती लागते त्याला. इकडं बघा, हे बाहेर पडते इकडे. भयामध्ये ताकद आहे जरा, त्याच्यामुळं हे माणसं सेंटरवरच पडा बरं का. झाली. जोडायचं काही नाही, जोडायचं काही वाटत नाही, पण ते याने लई त्रास होते जरा. तर बघा, किती संध्याकाळी चांगलं वातावरण वाटतंय रानामध्ये, फ्रेश एकदम. समजा ऊसाचं क्षेत्र आहे बघा. त्या साईडने ऊस गेलं नाही बघा. इकडं समजा मशीन चालू आहे, 2 दिवसामध्ये जाणार आहे बहुतेक. बस संध्याकाळचं वातावरण. तर चला, आपण आज मिनी ब्लॉकच घेऊ मित्रांनो. आणि लई दिवसांनी व्हिडिओ पडते बघा आपलं. लगभग माझ्या हिशोबाने 15 दिवस झाले असताना आपण व्हिडिओ टाकले नाही, कारण की आपली बी ऊस लागवड चालू होती. त्याच्यानंतर हे एक आता लाईटाची लईच गॅप वेगळं झालं आहे जरा. तर चला, चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाही शेअर करा. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.